हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. मी ऋतुजा लावरे महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. तर अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र मीडिया या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण 10th स्टँडर्डचं पार्ट 2 मधलं चॅप्टर नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीला सुरुवात करणार आहोत. यामध्ये फर्स्ट अप्लाइड मायक्रोबायोलॉजी शिकणार आहोत, नंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अँड देन प्रोडक्ट्स. ओके, तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया. व्हॉट इज दी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय तर ते बघूया आपण. ब्रांच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी एक्सेट्रा. म्हणजेच बायोलॉजीची अशी एक ब्रांच आहे की त्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, एन्झाइम्स. ओके, द स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम, आणि ते जे एन्झाइम्स आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत, काही प्रोकॅरियोट्स आहेत, काही युकॅरियोटिक मायक्रोब्स आहेत, काही प्रोटीन्स आहेत, अप्लाइड जेनेटिक्स आहेत, मॉलिक्युलर बायोलॉजी आहेत एक्सेट्रा. ओके, इज परफॉर्म्ड इज कॉल्ड ॲज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. याला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणतात. This study is used for the society and various products like food and medicines are produced on large scale with the help of microorganisms. हा जो स्टडी आहे तो सोसायटी आणि व्हेरियस प्रोडक्ट्स ज्या आहेत, फूड आणि मेडिसिन्स यांच्या प्रोडक्शनसाठी यूज केला जातो. ओके, याचा स्टडी केला जातो मोठ्या स्केलमध्ये विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्सच्या मदतीने याचा स्टडी केला जातो. ओके, आणि याच्यापासून फूड आणि मेडिसिन्स असे काही प्रोडक्ट प्रोड्यूस केले जातात, यांचं प्रोडक्शन केलं जातं. त्यानंतर इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय ते बघूया आपण. द सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स in which various economic, social and environment related processes and products are included. Various microbial processes useful for this purpose are carried out. Industrial microbiology जे आहे, this science is related to commercial use of microbes. हे जे सायन्स आहे याचं हे कशाशी रिलेटेड आहे तर मायक्रोबचे जे आपण यूज करतो, कमर्शियल यूज करतो त्याच्याशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेसेस आहेत आणि प्रोडक्ट्स पण इन्क्लूड आहेत. ओके, व्हेरियस मायक्रोबायल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरीड आउट. आणि व्हेरियस मायक्रोबायल काही प्रोसेसेस आहेत की या मीन्स याच्या प्रोडक्शनसाठी यूजफुल आहेत. ओके, त्यानंतर आहे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मेन फीचर्स. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे काही मेन फीचर्स आहेत बघा. ए दिलेला आहे, व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाइम्स, न्यूट्रियंट्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. काही जे प्रोडक्ट्स आहेत की त्यांचं प्रोडक्शन करण्यासाठी फर्मेंटेशन प्रोसेसचा यूज केला जातो. एक्झाम्पल आहेत ब्रेडचं फर्मेंटेशन केलं जातं, चीज पण फर्मेंटेड केला जातो, वाईन पण फर्मेंटेड केली जाते. रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाइम्स, न्यूट्रियंट्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. ओके, यांचं प्रोडक्शन काय केलं जातं विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेसने केलं जातं. सेकंड आहे बी, यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. जे मायक्रोब्स आहेत, काही मायक्रो बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांचा यूज कशासाठी केला जातो, पोल्युशन कंट्रोलसाठी किंवा गार्बेज मॅनेजमेंटसाठी केला जातो. मॅनेजमेंट. ओके, त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, ते ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस वाईल कन्झर्वेशन ऑफ मिल्क इन टू द योगर्ट. आपण दही तयार करतो. ओके, दही प्रिपेअर करतो आपण, तर त्यात ते पण फर्मेंटेड मीन्स आपण फर्मेंट केलं जातं, ते फर्मेंटेड केलं जातं फर्स्ट अँड देन मिल्क इन टू योगर्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. विच मायक्रोब्स आर युजफुल फॉर दिस प्रोसेस. आणि कोणते मायक्रोब्स युजफुल आहेत या प्रोसेससाठी तर ते त्यांनी विचारलेलं आहे, मग ते तुम्ही राईट करायचं. तर बघूया प्रोडक्ट्स. त्यामध्ये फर्स्ट आहे डेअरी प्रोडक्ट्स. तर बघा डेअरी प्रोडक्ट्समध्ये काय आहे ते बघूया. सिन्स एशियन डेज मिल्क इज कन्व्हर्टेड इन टू व्हेरियस प्रोडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन पर्पज. खूप दिवसापूर्वीपासूनच म्हणजे जुन्या काळापासूनच मिल्कचं मिल्कपासून व्हेरियस टाईप्सचे प्रोडक्ट्स तयार करणे, म्हणजे जुन्या काळापासूनच हे लोक काय करायचे, दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे. ओके, आणि प्रिझर्वेशन पर्पज म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवायचे दुधापासून, आणि त्यापासून आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे की चीज बनवलं जायचं, बटर बनवलं जायचं, क्रीम बनवल्या जायच्या, केफायर, योगर्ट एक्सेट्रा. हे जुन्या काळापासूनच म्हणजे लोक बनवत आलेली आहेत. Water content and acidity of the milk changes during the formation of these products and texture, taste and flavor is improved. Water content आणि acidity of the milk
चेंजेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट्स. वॉटर कंटेंट आणि ॲसिडिटी आहे दुधाची ही चेंज होती ज्यावेळेस आपण म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट्सचं फॉर्मेशन करण्यासाठी प्रोसेस चालू करतो त्यावेळेस वॉटर कंटेंट दुधातली वॉटर कंटेंट आणि ॲसिडिटी काय होते चेंजेस होते. ओके, यांच्यामध्ये चेंज होतो. टेक्स्चर चेंज होतं, त्याची टेस्ट पण चेंज होती आणि त्याचं फ्लेवर पण काय होतं चेंज होतात आणि इम्प्रूव्ड होतं. पुढे काय म्हटलं आहे, दीज प्रोसेसेस आर परफॉर्म्ड ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल. ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या मोठ्या स्केलवर ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल खूप सारे स्किलनी तयार केले जातात. प्रोडक्शन केलं जातं या प्रोसेस म्हणजे या प्रोसेसचा यूज करून व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स तयार केले जातात. फॉर द प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे जास्तीत जास्त दुधापासून पदार्थ बनवण्यासाठी ह्या ज्या स्किल आहेत यांचं लार्ज स्केलवर यूज केला जातो. बॅक्टेरिया इन द मिल्क इटसेल्फ आर यूज्ड. या मिल्कमध्ये जे असणारे जे बॅक्टेरिया आहे त्याचासुद्धा यूज केला जातो. ओनली चीज इज प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ फंजाय. ओके, चीज फक्त तयार होतं विथ द हेल्प ऑफ फंजाय म्हणजे फंजाय जो आहे त्याच्यापासून चीज तयार होतं. ओके, बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज, क्रीम इज सेम. ज्या बेसिक प्रोसेस आहेत योगर्ट, चीज आणि क्रीमच्या प्रोडक्शनसाठी त्या सेम आहेत. मिल्क इज पॅस्चराइज्ड ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. मिल्क इज पॅस्चराइज्ड ॲट द बिगिनिंग म्हणजे मिल्कचं आपल्याला म्हणजे काय सुरुवातीला मिल्क काय केले जातात पॅस्चराइज केले जातात ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय द अनवॉन्टेड मायक्रोब्स. जे अनवॉन्टेड म्हणजे नको असलेले जे मायक्रोब्स आहेत ते डिस्ट्रॉय करण्यासाठी मिल्कला सर्वप्रथम काय केलं जातं निर्जंतुकीकृत केलं जातं म्हणजे पास्चराइज केलं जातं. ओके, इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाय. ओके, नंतर हा लॅक्टोबॅसिलाय हा जो आहे याच्यासोबत काय केले जातात फर्मेंटेड केलं जातं. दिस प्रोसेस लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क इज कन्वर्टेड इंटू लॅक्टिक ॲसिड. इन दिस प्रोसेस या ज्या प्रोसेस आहे ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये लॅक्टोज शुगर मिल्कचं जे लॅक्टोज शुगर आहे याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये केलं जातं आणि मिल्क प्रोटीन्स आर कोॲग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टिक ॲसिड. आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते काय केले जातात कोॲग्युलेट केले जातात लॅक्टिक ॲसिडच्या मदतीने. बिसाइड्स कंपाऊंड्स विथ द टेस्ट अँड फ्लेवर्स आर ऑल्सो फॉर्म्ड. आणि एक वेगळा कंपाऊंड तयार होतो त्याला टेस्ट आणि फ्लेवर म्हणजे वेगळी टेस्ट असते. ओके, एक्झाम्पल डाय ॲसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे याचा यूज केला जातो एखादा प्रोडक्ट बनवण्यासाठी. मग आता डाय ॲसिटिलला कशाचा फ्लेवर आहे बटरचा आहे सो इट्स यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ बटर. पुढे आहे योगर्ट प्रोसेस. तर बघा योगर्ट मीन्स दही. तर योगर्ट प्रोडक्ट्स आता दह्याचे प्रोडक्ट्स बघूया आपण. योगर्ट इज अ मिल्क प्रोडक्ट. हा एक मिल्क प्रोडक्ट आहे मिल्कपासून तयार झालेला आहे. प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलायपासून तयार झालेला आहे. फॉर मेंटेनिंग द प्रोटीन कंटेंट condensed milk powder is mixed with milk to be fermented for industrial production of yogurt. For maintaining the protein content, condensed milk powder is mixed with the milk to be fermented for industrial production of yogurt. For maintaining the protein content म्हणजे प्रोटीन कंटेंट त्यातलं योगर्टमधलं मेंटेन करण्यासाठी कंडेन्स मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क टू बी फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. म्हणजे योगर्टचं इंडस्ट्रियल लेवलसाठी प्रोडक्शन करण्यासाठी मिल्क पावडर ही मिल्क सोबत मिक्स केली जाते. ओके, कंडेन्स्ड मिल्क पावडर इज मिक्स्ड विथ द मिल्क फॉर द फर्मेंटेड फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. मिल्क इज बॉइल्ड and once it cools to warm temperature, bacterial strains of Streptococcus, Thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. म्हणजे मिल्क इज बॉइल्ड ज्यावेळेस मिल्क हे बॉइल्ड होतं अँड वन्स इट कूल्स आणि ते गार झाल्यानंतर टू वॉर्म टेम्परेचरला बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि हे जे दोन बॅक्टेरिया आहे यांना काय केलं जातं स्ट्रेन आउट केलं जातं म्हणजेच गाळलं जातं. ओके, अँड आर ॲडेड टू इट. म्हणजे स्ट्रेन्स ऑफ गाळलं नाही जात बॅक्टेरियल स्ट्रेन्स ऑफ हे जे दोन बॅक्टेरिया आहे यांना ॲड केलं जातं 1:1 प्रपोर्शनमध्ये दोघांना पण. लॅक्टिक ॲसिड इज फॉर्म ड्यू टू द स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स द प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स consistency to the yogurt. Lactic acid
फॉर्म म्हणजे ह्या दोघांचे ज्यावेळेस प्रपोर्शन आपण ॲड करतो त्यावेळेस लॅक्टिक ॲसिड फॉर्म होतं ड्यू टू दी स्ट्रेप्टोकोकस दॅट मेक्स दी प्रोटीन्स टू जेल आउट दॅट गिव्स डेन्स कन्सिस्टन्सी टू द योगर्ट आणि आपल्याला योगर्टची कन्सिस्टन्सी म्हणजे योगर्ट जसं असतं तसं आपल्याला भेटतं. Acetaldehyde like compounds are formed due to the lactobacilli that gives characteristic taste to the yogurt. Acetaldehyde like compounds म्हणजे यासारखे काही कंपाऊंड्स आहेत ते तयार होतात लॅक्टोबॅसिली पासून दॅट गिव्स कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगर्ट आणि त्याने योगर्टला टेस्ट भेटते. ओके. Nowadays various fruit juice are mixed with the yogurt to improve different flavors. सध्या व्हेरियस जे फ्रूट्स ज्युसेस आहेत की त्यांचा वापर म्हणजे ते मिक्स केले जातात योगर्टमध्ये आणि डिफरंट फ्लेवर्स तयार केले जातात. ओके. एक्झाम्पल स्ट्रॉबेरी योगर्ट म्हणजेच स्ट्रॉबेरी आपल्याला भेटतं फ्लेवरमध्ये, बनाना योगर्ट भेटतं एक्सेट्रा. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पाश्चरायझेशन. ओके. शेल्फ लाईफ योगर्ट and its probiotic properties can be improved by pasteurization म्हणजे यांचं निर्जंतुकीकृत केलं जातं. ओके. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय म्हणजे याच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ड केल्या जातात बाय दी म्हणजे त्याचं निर्जंतुकीकृत केल्यानंतर मग त्याच्या प्रॉपर्टीज काय होतात इम्प्रूव्ड होतात. थर्ड आहे बटर. तर बटरमध्ये काय सांगितलेलं आहे 2 types ऑफ बटर लाईक स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल. 2 टाईप बटरचे तयार होतात स्वीट क्रीम आणि कल्चर्ड. मायक्रोब्स आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटी. मायक्रोब्स हे प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटीसाठी यूज केले जातात. चीज प्रोडक्शन. तर आता चीज प्रोडक्शन बघूया आपण. चीज इज प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. चीज इज प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल. चीज हे लार्ज स्केलमध्ये प्रोड्यूस केले जातात फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क म्हणजे काऊ मिल्क जास्त प्रमाणात अवेलेबल असतं पूर्ण वर्ल्डमध्ये. सो चीज इज प्रोड्युस्ड लार्ज स्केलमध्ये चीजचं प्रोडक्शन केलं जातं. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म्ड. पहिले केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क हे परफॉर्म केले जातात म्हणजे चेक केले जातात. त्यानंतर सम कलर्ड अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ द मिल्क. हे जे आहे काही मायक्रोब्स आहेत सम कलर्स काही कलर्स आणि हे जे मायक्रोब्स आहेत ते मिल्कमध्ये ॲड केले जातात. ओके. मिक्स केले जातात मिक्स्ड विथ द मिल्क. इट इम्पार्ट्स शोअरनेस टू द मिल्क आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर. आफ्टर दिस टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर वे वॉटर इन योगर्ट नीड्स टू बी रिमूव्ड. म्हणजे जे योगर्टमधले जे वॉटर असतं ते काढण्याचं आपल्याला म्हणजे गरज असती म्हणून ते काय करतात वॉटर काढून टाकतात. An enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. An enzyme rennet obtained होतो from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. However, an enzyme protease obtained from fungi is used at present to produce vegetarian cheese. आता हे जे व्हेजिटेरियन चीज आहे हे बनवण्यासाठी एन्झाईम प्रोटीज ऑप्टेन केले जातात फ्रॉम फंजाई. जे फंजाई आहे त्याच्यापासून प्रोटीज हे एन्झाईम ऑप्टेन केले जातात ॲट प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. हे जे व्हेजिटेरियन चीज आहे हे प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर द वे म्हणजेच काय वॉटर रिमूव्ह केलं जातं फ्रॉम द योगर्टमधून. The whey is separated from yogurt. योगर्टमध्ये असलेले जे काही वॉटर आहे ते सेपरेट आउट केलं जातं विच हॅज सम अदर युजेस. ओके. देन प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज इज स्टार्टेड थ्रू द स्टेप्स लाईक कटिंग द सॉलिड योगर्ट इन टू पीसेस. ते जे सॉलिड योगर्ट असतं त्याचं पीसेसमध्ये कट केलं जातं. त्यानंतर वॉश केले जातात, रबिंग केले जातात, सॉल्टिंग केले जातात अँड मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स. काही मायक्रोब्स जे आहेत ते मिक्स केले जातात. पिगमेंट्स आणि फ्लेवर्स ॲड केले जातात. देन चीज इज प्रेस्ड अँड कट इट इन टू द पीसेस अँड स्टोर्ड फॉर द रिपनिंग. आणि नंतर त्याला काय केलं जातं रॅप केलं जातं म्हणजेच रॅपरमध्ये काय केले जातात
रॅप केले जातात. ओके, त्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज आहेत. विच डिफरंट टाईप्स ऑफ चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक ए पिझ्झा, बर्गर, सँडविच. ते तुम्ही राईट करायचे आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दोज टाईप ऑफ चीज, आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे. तर त्यांनी काही सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन, तर ती बघूया आपण. ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स, strict cleanliness and sterilization is essential as a bacteria can be attacked by viruses. म्हणजे ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स, म्हणजे ज्यावेळेस मिल्कपासून प्रोडक्शन केलं जातं त्यावेळेस काही स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन हे इसेन्शियल आहे. ॲज अ बॅक्टेरिया कॅन बी अटॅक बाय द व्हायरसेस. ओके, म्हणजे काही व्हायरस अटॅक करतात. सो दॅट्स वाय आपण इंडस्ट्रियल लेवलवर क्लीनलीनेस आणि स्टरलायझेशन इसेन्शियल आहे. हेन्स व्हायरस रेझिस्टन्स व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया आर डेव्हलप. व्हायरस रेझिस्टन्स ज्या व्हरायटीज ज्या आहेत बॅक्टेरियाच्या ते डेव्हलप होतात. रिसेंटली यूज ऑफ म्युटंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया हॅज बीन इन्क्रीज्ड. आर्टिफिशियली सम स्ट्रेन्स आर डेव्हलप दॅट विल बी हेल्प टू अवॉइड अननेसेसरी स्टेप्स मटेरियल. आता आर्टिफिशियली काही स्ट्रेन्स पण आहेत डेव्हलप केलेले आहेत की ते जे काही स्टेप्स असेल अननेसेसरी किंवा मटेरियल्स ते काय करू शकतात, अवॉइड करू शकतात. फ्रेशली प्रिपेअर्ड चीज इज ऑलवेज सॉफ्ट. जे फ्रेशली प्रिपेअर्ड चीज जे असतं ते ऑलवेज सॉफ्ट असतं. एक्झाम्पल कॉटेज चीज, क्रीम चीज, मॉझरेला चीज. ओके, ऑन स्टोरिंग ऑफ 3 to 12 months, semi hard cheddar cheese is formed, whereas after ripening of 12 to 18 months, very hard cheese called as Parmesan cheese is formed. सो त्याने पॅरामेसन चीज तयार कसं केलं जातं तर ते सांगितलं आहे थोडक्यात. व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रोबायोटिक फूड हे कशासाठी फेमस आहे तर ते विचारलेलं आहे. तर बघा पुढचा पॉईंट आहे आपला प्रोबायोटिक्स. तर बघा इथे डायग्राम दिलेली आहे प्रोबायोटिक्सची. हे अशा असतात प्रोबायोटिक्स. तर बघा दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स. हे पण एक मिल्क प्रोडक्ट्स आहेत बट कंटेन ॲक्टिव्ह बॅक्टेरिया. त्यांच्यामध्ये ॲक्टिव्ह बॅक्टेरिया कंटेन करतात ते. ओके, एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसी, बायफिडो बॅक्टेरियम, बायफिडम एक्सेट्रा. these microbes maintain the balance of intestinal मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, हे जे मायक्रोब्स आहेत ते आपले इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते बॅलन्स करतात. दॅट इज increase the population of microbes helping the digestion. हे जे डायजेशनसाठी जे मायक्रोब्स हेल्प करतात त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीजिंगला काम करतं हे. ओके, अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल मायक्रोब्स. आणि जे पॉप्युलेशन म्हणजे डिक्रीज द पॉप्युलेशन जे हार्मफुल मायक्रोब्स आहे त्यांचं पॉप्युलेशन काय करतात हे डिक्रीज करतात. फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम. ओके, हे जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत आपल्या इंटेस्टाईनमध्ये. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन वेरियस फॉर्म्स लाईक योगर्ट, केफिर, सोरक्रॉट, पिकल ऑफ कॅबेज. ओके, हे जे प्रोबायोटिक प्रोडक्ट्स जे आहेत ते वेरियस फॉर्म्समध्ये अवेलेबल आहेत. म्हणजेच योगर्टमध्ये असतात, केफिरमध्ये असतात, सोरक्राफ्टमध्ये असतात. ओके, म्हणजेच पिकल ऑफ कॅबेजमध्ये. डार्क चॉकलेटमध्ये असतात, मिसो सोपमध्ये असतात, पिकल्समध्ये असतात, ऑइल्समध्ये असतात, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गी म्हणजे सी फूड लाईक स्पायरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी एक्सेट्रा. यांच्यामध्ये काय असतात हे प्रोबायोटिक प्रेझेंट असतात, मायक्रोब्स प्रेझेंट असतात. पुढे काय म्हटले त्यांनी, व्हाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. म्हणजे प्रोबायोटिक्स हे डेव्हलप केले जात आहेत मच इम्पॉर्टन्स इन रिसेंट डेज. रिसेंटली म्हणजे आत्ता सध्या काय आत्ता दिवसांमध्ये यांचा वापर जास्त होता, यांचे इम्पॉर्टन्स जास्त आहे. तर का These products form the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effect of harmful substances formed during the metabolic activities. तर आपल्याला माहीतच आहे की प्रोबायोटिक मायक्रोब्स काय करतात. म्हणजेच आपण जे वरती बघितलेले आहेत काही हे बघा, हे जे ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस कॅसी, बायफिडो बॅक्टेरियम, बायफिडम. ओके, हे जे आहे हे मायक्रोब्स काय करतात, इंटेस्टायनल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे बॅलन्स करतात. जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ते काय करतात, डिक्रीज करतात. आणि जे इसेन्शियल आहे किंवा जे ज्यांचं जे डायजेशनसाठी हेल्प करतात मायक्रोब्स त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करतात. सो त्यामुळे हे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे याचे जे प्रोडक्ट्स आहेत मीन्स जे प्रोबायोटिक मायक्रोब्स आहेत यांचा
यांची इम्पॉर्टन्स वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. ओके, म्हणजे यांचा वापर जास्त केला जातो. मग ते आपलं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इम्प्रूव्ह करतात, रेजिस्टन्स इम्प्रूव्ह करतात, आपले इल इफेक्ट म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण कमी करतात, हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म ड्युरिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. युजफुल मायक्रोब्स बिकम इनॅक्टिव्ह ड्यू टू दी अँटीबायोटिक्स. प्रोबायोटिक्स मेक देम ॲक्टिव्ह अगेन. हे जे युजफुल मायक्रोब्स आहेत बिकम्स इनॅक्टिव्ह ड्यू टू अँटीबायोटिक. अँटीबायोटिकमुळे हे जे मायक्रोब्स आहेत ते इनॅक्टिव्ह होतात. प्रोबायोटिक मेक देम ॲक्टिव्ह अगेन. आपले जे मायक्रोब्स आहेत ते बिकम इनॅक्टिव्ह होतात. ओके, अँटीबायोटिक्समुळे आपल्या जे बॉडीमधले मायक्रोब्स आहेत ते इनॅक्टिव्ह होतात ड्यू टू द अँटीबायोटिक्समुळे. बट हे जे प्रोबायोटिक्स जे आहेत ते काय करतात, त्यांना ॲक्टिव्ह करतात, अगेन ॲक्टिव्ह करतात. नाऊ डेज प्रोबायोटिक आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. सध्याच्या दिवसांमध्ये प्रोबायोटिक यांचा वापर कशासाठी केला जातो, डायरियाच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो आणि पोल्ट्री ओके पोल्ट्रीच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. त्यानंतर यूज ऑफ ब्रेन पॉवर. त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला एक. इन द अर्लियर क्लास यू हॅड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ ड्राय यीस्ट फॉर द ऑब्झर्वेशन ऑफ यीस्ट. या अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही ड्राय यीस्ट आहे यीस्टचं ऑब्झर्वेशनसाठी काय केलेलं आहे, ड्राय यीस्टचं काय केलेलं सोल्युशन प्रिपेअर्ड केलेलं आहे. आणि विच सबस्टन्स इज प्रिपेअर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस. आणि कोणता सबस्टन्स तुम्ही प्रिपेअर्ड केला कमर्शियल बेसिसवर ते तुम्ही राईट करायचं आहे. पुढचं आहे आपलं ब्रेड. तर ब्रेडमध्ये बघूया आपण. डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लोर ऑफ सिरियल्स. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड हे तयार केले जातात पिठापासून. डो इज फाउंड बाय द मिक्सिंग ऑफ बेकर्स यीस्ट. ओके, डो हा तयार केला जातो बाय द यीस्ट. हा काय सॅक्रोमायसिस सेरिविसी. ओके, हा जो यीस्ट आहे या हा यीस्ट मिक्स केला जातो आणि मग तो डो प्रिपेअर केला जातो. त्या डोमध्ये वॉटर, हा जो यीस्ट आहे तो, सॉल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल विथ फ्लोर ओके पीठ याच्यासोबत ॲड केले जातात आणि डो तयार केला जातो. ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय यीस्ट शुगर इज कन्वर्टेड इंटू द कार्बन डायऑक्साइड. या फर्मेंटेशन ड्यू टू द फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय यीस्टने जे कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन होतं त्यावेळेस शुगर इज कन्वर्टेड इंटू कार्बन डायऑक्साइड अँड इथॅनॉल. शुगरचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साइड आणि इथॅनॉलमध्ये होतं. डो रायझेस अप ड्यू टू द CO2 अँड द ब्रेड बिकम्स स्पॉन्जी. डो हा CO2 मुळे काय होतो, राईज अप होतो म्हणजे फुगतो आणि ब्रेड बिकम स्पॉन्जी आणि जो ब्रेड आहे तो बिकम स्पॉन्जी होतो. पुढे काय म्हटलं आहे त्यांनी, कॉम्प्रेस्ड यीस्ट इज यूज्ड इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. कॉम्प्रेस्ड यीस्ट जो आहे त्याचा वापर कमर्शियल बेकरी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फॉर डोमेस्टिक यूज. आणि हा एक ड्राय ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये अवेलेबल आहे डोमेस्टिक यूजसाठी. यीस्ट डोमेस्टिक यूज म्हणजे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी आहे हा यीस्ट. ओके, यीस्ट प्रोड्यूस्ड फॉर कमर्शियल यूज contains various useful contents like carbohydrates, fats, proteins, various vitamins and minerals. Okay, हा जो यीस्ट आहे तो एवढे सगळे various contents contain करतो. ओके, due to this bread and other products produced with the help of yeast become nutritive. यामुळे काय होतं, ब्रेड आणि जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत तयार होणारे विथ द हेल्प ऑफ यीस्ट, या ज्या यीस्टपासून ते काय होतात, बिकम न्यूट्रिटिव्ह होतात. ओके, इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट, अजिनोमोटो म्हणतात त्याला, दॅट आर यूज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्युस्ड बाय द मायक्रोबायल फर्मेंटेशन. हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, विनेगर आहे, सोया सॉस आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट आहे म्हणजेच अजिनोमोटो म्हणतो आपण त्याला, हे सध्या चायनीज फूडमध्ये यूज केले जातात. ओके, तर प्रोड्युस्ड बाय दी मायक्रोबियल फर्मेंटेशन, आणि हे मायक्रोबियल फर्मेंटेशनपासून तयार होतात. ओके, पुढे आहे विनेगर प्रोडक्शन. तर बघा विनेगर प्रोडक्शन बघूया आपण आता. विनेगर इज यूज्ड इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड.
to impart sour taste to food material and for preservation of pickle, sauce, ketchup, chutneys etc. ओके, हे सगळे जे आहेत फूड यांच्या प्रिझर्वेशनसाठी, हे जे फूड मटेरियल यांच्या प्रिझर्वेशनसाठी विनेगरचा वापर केला जातो. केमिकली विनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड, म्हणजे CH3COOH. ओके, विनेगर हा 4% ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, इथेनॉल and ethanol is obtained by fermentation of carbon compounds like fruit juices, maple syrup, sugar, molasses, starch of the roots with the help of yeast, Saccharomyces cerevisiae. Okay, and ethanol is obtained by fermentation of carbon compounds. इथेनॉल जे आहे ते कार्बन कंपाऊंड्सचे फर्मेंटेशन पासून ऑप्टेन होतं. ओके, लाईक फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप, शुगर मोलॅसेस, स्टार्च ऑफ द रूट्स विथ द हेल्प ऑफ यीस्ट, सॅक्रोमायसिस सेरिविसी. त्यानंतर this is Aspergillus oryzae. Mixture of bacterial strains like Acetobacter and Glucanobacter is mixed with the ethanol for its microbial degradation. Okay, means इथेनॉल मध्ये हे काय केले जातात, हे दोन बॅक्टेरिया आहेत, ॲसिडोबॅक्टर अँड ग्लुकॅनोबॅक्टर. ओके, यांचं मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स यांचं मिक्सचर काय केलं जातं, मिक्स केलं जातं इथेनॉल सोबत फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशनसाठी. ॲसिटिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑप्टेन थ्रू इट. ॲसिटिक ॲसिड आणि बाकी काही बाय प्रोडक्ट्स असतील ते याच्यापासून आपल्याला भेटतात. ॲसिटिक ॲसिड इज सेपरेटेड फ्रॉम मिक्सचर बाय रेअर फॅक्शन्स. ओके, ॲसिटिक ॲसिड हे सेपरेट केलं जातं या मिक्सचरपासून. आणि ॲसिटिक ॲसिड इज ब्लीच्ड विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड. ॲसिटिक ॲसिड हे ब्लीच्ड केलं जातं विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम फेरोसायनाइड अँड देन इट इज पेस्चराइज्ड, आणि नंतर हे निर्जंतुकीकृत केलं जातं. फायनली व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस इज मिक्स्ड टू प्रोड्यूस द विनेगर, आणि नंतर थोडासा SO2 गॅस हा त्यामध्ये मिक्स केला जातो आणि मग विनेगर तयार होतं. त्यानंतर सोया सॉस इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ फंगस Aspergillus oryzae. सोया सॉस हा कसा तयार होतो, फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीटचं किंवा राईसचं फ्लोअर याचं मिक्सचर अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ, आणि सोयाबीनचं मिक्सचर विथ द हेल्प ऑफ फंगस Aspergillus oryzae, आणि ह्या फंगसचा यूज केला जातो Aspergillus oryzae, आणि नंतर सोया सॉसचं प्रोडक्शन केलं जातं. बघा, प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस, तर काही बेवरेजेसचं प्रोडक्शन बघूया आपण. फ्रूट कॅफिया अरेबिका, मायक्रोब यूज्ड लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस, रोल ऑफ मायक्रोब सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट. नेम ऑफ बेवरेज कॉफी, तर कॉफी बनवण्यासाठी या सगळ्यांचा यूज केला जातो. सेकंड, थिओब्रोमा कॅकोआ, मायक्रोब यूज्ड कॅन्डिडा हॅन्सेनुला पिचिया सॅक्रोमायसिस. रोल ऑफ मायक्रोब सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट, कोकोआ. ओके, त्यानंतर थर्ड आहे ग्रेप्सपासून तर वाईन बनते. सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी मायक्रोब यूज केला जातो, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस त्याचा रोल आहे आणि वाईन प्रिपेअर केले जाते. ॲपल, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी मायक्रोब यूज्ड, रोल ऑफ मायक्रोब, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आणि सीडर. ओके, अशा प्रकारे. आणि हे खाली काही जे फ्रूट्स दिलेले आहेत ते हे आहेत, यांच्यापासून तयार केले जातात. हा सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी आहे आणि हे कॉफीचे सीड्स आहेत. फ्रूट्स अँड सीड्स ऑफ कॉफी हे कोकोआ सीड्स आहेत. त्यानंतर एक क्वेश्चन विचारलेला आहे, विच फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय एन्झाईम्स सेक्रेटेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. कोणतं विच फंक्शन आर परफॉर्म्ड बाय एन्झाईम्स, एन्झाईम्स कोणतं फंक्शन परफॉर्म करतात ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम सिक्रेट करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. ओके, गिव्ह द नेम्स ऑफ सम सच एन्झाईम्स. काही एन्झाईमचे नेम सांगा मग तुम्ही कोणते आहेत ते. तर थर्ड पॉईंट आहे मायक्रोबियल एन्झाईम्स. नाउअडेज instead of chemical catalystच्या instead microbial enzymes are used in industry, chemical industry. सध्या म्हणजे केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेड मायक्रोबियल एन्झाईम्सचा पण वापर केला जातो केमिकल इंडस्ट्रीमध्ये. दिज एन्झाईम्स आर ॲक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, हे लो टेम्परेचरवर ॲक्टिव्ह असतात. pH आणि प्रेशर ॲक्टिव्ह असतात. ओके, ड्यू टू विच एनर्जी इज सेव्ड, याच्यामुळे एनर्जीचा वापर कमी होतो, एनर्जी सेव्ह होते.
इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर ऑल्सो नॉट नेसेसरी. इरोजन प्रूफ जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांचा पण वापर होत नाही यांच्यामध्ये. एन्झाईम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस, आणि एन्झाईम हे स्पेसिफिक प्रोसेसेसने कॅरी आउट होतात. हेन्स अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म्ड. आणि जे अननेसेसरी जे बाय प्रोडक्ट आहेत तयार होणारे ते तयार होत नाही. ड्यू टू विच एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर मिनिमाइज्ड. ओके. आणि याच्यामुळे प्युरिफिकेशन पण एक्सपेन्सेस म्हणजे प्युरिफिकेशन चांगलं होतं यामुळे. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे, in case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. या केसमध्ये मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिॲक्शनच्या इलिमिनेशन, डिकम्पोजिशन आणि वेस्ट मटेरियल आहे ते अवॉइड केलं जातं आणि एन्झाईम्स हे रियूज केले जातात. हेन्स सच एन्झाईम्स आर इको फ्रेंडली. आणि हे जे एन्झाईम्स आहेत ते इको फ्रेंडली असतात. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबियल एन्झाईम्स आर, काही एक्झाम्पल्स आहेत मायक्रोबियल एन्झाईम्सचे. ते आहेत ऑक्सिडो रिडक्टेसेस, ट्रान्सफरेसेस, हायड्रोलायसेस, लायसेस, आयसोमरायझेस, लायगेसेस एक्सेट्रा. ओके. नंतर पुढे दिलं आहे प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल ऑकर्स ॲट लो टेम्परेचर. जी डर्ट आहे ती रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे ती लो टेम्परेचर होते. ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाईम्स विथ डिटर्जंट्स. ओके. त्या एन्झाईम्समध्ये डिटर्जंट्स मिक्स केले जातात. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप कॅन बी ऑप्टेन फ्रॉम कॉर्नफ्लोअर बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे सिरप जे आहे ते ऑप्टेन केले जातात या कॉर्नफ्लोअर आणि कॉर्नफ्लोअरच्या मीन्स ऑप्टेन फ्रॉम कॉर्नफ्लोअरपासून ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं सिरप हे ऑप्टेन केलं जातं बाय ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. हे जे एन्झाईम्स आहेत याचा ह्या मीन्स ॲक्शन ऑफ एन्झाईम्स ऑप्टेन फ्रॉम बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस यांचे काय केले ह्या एन्झाईम्सच्या ॲक्शन्सने कॉर्नफ्लोअरपासून आपण काय ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे सिरप ऑप्टेन करतो. मायक्रोबियल एन्झाईम्स are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper etc. ओके. मायक्रोबियल जे एन्झाईम्स आहेत याचा वापर आपण व्हेरियस इंडस्ट्रीजमध्ये करतो, जसे की चीज इंडस्ट्री, प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, टेक्स्टाईल, लेदर आणि पेपर एक्सेट्रा. तर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे फूड मटेरियल्स लाईक कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, केक्स, ज्यूसेस आर अवेलेबल इन व्हेरियस कलर्स अँड फ्लेवर्स. whether these colors and flavors are really derived from fruits. त्यांनी सांगितलेलं आहे की फूड मटेरियल जे आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, केक्स आहेत, ज्यूसेस आहेत, यांना वेगवेगळ्या कलर्सचा वापर केला जातो किंवा फ्लेवरचा वापर केला जातो. तर तुम्हाला म्हणजे कलर्स आणि जे फ्लेवर्स असतात ते रिअली फ्रूट्सपासूनच ऑप्टेन केले जातात की केमिकली पण असतात, तर ते त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे बघूया आपण. Read the ingredients and their proportion printed on bottles of cold drinks and juices and wrappers of this ice creams. ओके. तर त्यांनी सांगितलेलं आहे की इन्ग्रेडियंट्स तुम्ही जे बॉटलवर किंवा रॅपरवर जे असतात राईट केलेले ते इन्ग्रेडियंट तुम्ही रीड करा. फाइंड आउट द नॅचरल अँड आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स. नॅचरल आणि आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स फाइंड आउट करा. व्हीट ऑर राईस फ्लोअर इज इनॉक्युलेटेड विथ द ॲस्परजिलस. ओके. व्हीट आणि जे राईस फ्लोअर आहे ते ॲस्परजिलसपासून इनॉक्युलेट केले जातात. पुढे काय म्हटलं आहे, ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर द सेम. तर बघा त्यांनी एक चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये लिहिलेला आहे सोर्स, मायक्रोब, अमायनो ॲसिड आणि यूज. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सोर्स कोणता आहे, शुगर, बीट, मोलॅसेस, अमोनिया. त्यानंतर मायक्रोब, ब्रेव्हिबॅक्टेरियम, कॉरिनोबॅक्टेरियम. अमायनो ॲसिड, ग्लुटॅमिक ॲसिड. यूज, प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटॅमेट, अजिनोमोटोच्या प्रोडक्शनसाठी. शुगर, मोलॅसेस आणि सॉल्ट सोर्स आहे. मायक्रोब आहे ॲस्परजिलस नायगर. अमायनो ॲसिड, सायट्रिक ॲसिड आहे. यूज आहे ड्रिंक्स, टॉफीज, चॉकलेट प्रोडक्शन. त्यानंतर ग्लुकोज, कॉर्न, स्टेप लिक्वर. मायक्रोब आहे ॲस्परजिलस नायगर. अमायनो ॲसिड आहे ग्लुकॉनिक ॲसिड. यूज आहे प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज अ सप्लिमेंट फॉर कॅल्शियम अँड आयर्न. पुढे आहे मोलॅसेस, कॉर्न, स्टेप लिक्वर. मायक्रोब आहे लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रिक्युकी. अमायनो ॲसिड लॅक्टिक ॲसिड आहे. यूज आहे सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स. सोर्स आहे मोलॅसेस, कॉर्न, स्टेप लिक्वर. मायक्रोब आहे ॲस्परजिलस इटॅकोनियस. अमायनो ॲसिड आयटोकॉनिक
ॲसिड आणि यूज आहे पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री, गम प्रोडक्शन. ओके, यासाठी केला जातो. हा स्पेजिलस नायगर आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम, पडिंग्स, चॉकलेट्स, मिल्कशेक्स, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप्स एक्सेट्रा. तर त्यांनी सांगितलेलं आहे की झॅन्थम गम जो आहे तर थिकनेस देतो. आपले जे फेवरेट जे फ्रूट्स, आपले जे फेवरेट जे काही मीन्स आईस्क्रीम्स आहेत, पडिंग्स आहेत, चॉकलेट्स, मिल्कशेक्स आहेत, ओके, यांच्यासाठी काय केले जातात, थिकनेस देण्यासाठी झॅन्थम गमचा यूज केला जातो. दिस गम इज ऑब्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमॅनस स्पेसीस. हा जो गम आहे तो फर्मेंटेशन म्हणजे स्टार्च आणि मोलॅसेसचा फर्मेंटेशन केल्यानंतर झॅन्थोमोनस स्पेसीसचा यूज केला जातो विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनस स्पेसीस आणि मग आपल्याला हा झॅन्थम गम भेटला जातो. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू दी प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. हा व्हेरियसली युजफुल आहे ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक, याच्या प्रॉपर्टीज काय आहे की सोल्युबिलिटी इन हॉट वॉटर, हॉट वॉटरमध्ये हॉटमध्ये काय होतं, हॉट आणि कोल्ड वॉटरमध्ये सोल्युबल होतो, याचे काही प्रॉपर्टीज आहेत म्हणून याचा वापर केला जातो. हाय डेन्सिटी आहे एक्सेट्रा, अशा काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. इट इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट, हायली क्वालिटी पेपर एक्सेट्रा. आणि याचा वापर पिगमेंट्स प्रोडक्शनसाठी, फर्टिलायझर्सच्या प्रोडक्शनसाठी, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट्स, टूथपेस्ट, हायली क्वालिटी पेपर एक्सेट्रा याच्या प्रोडक्शनसाठी केला जातो. त्यानंतर सबस्टन्सेस ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. तर जे सबस्टन्सेस आहेत मायक्रोबियल प्रोसेसिंगने ऑब्टेन होतात आपल्याला आणि त्यांचे रोल बघूया आपण आता. तर बघा, सायट्रिक, मॅलिक आणि लॅक्टिक ॲसिड आहे, त्याचा काय रोल आहे, टू इम्पार्ट ॲसिडिटी, ॲसिडिटी इम्पार्ट करतं. ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन याचा रोल काय आहे, प्रोटीन बाइंडिंगसाठी. नायसिन अँड नेटामायसिन याचा काय रोल आहे, मायक्रोबियल रिस्ट्रिक्टरसाठी. ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी, B12, B2, अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स. ओके, बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थिन्स, ल्युटिन याचा रोल आहे इडिबल कलरसाठी. पॉलिसॅकॅराइड्स, ग्लायकोलिपिड्स याचा रोल आहे इमल्सिफायरसाठी. व्हॅनिलिन, इथिल ब्युटिरेट, पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ वेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स याचा इसेन्ससाठी रोल आहे. आणि झायलिटॉल, ॲस्पार्टेम याचा रोल आहे आर्टिफिशियल स्वीटनरसाठी, लो कॅलरी. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे हा पॉईंट इथे संपवतो आणि पुढचा जो पॉईंट आहे तो लवकरच महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर अपलोड केला जाईल. तर तुम्ही बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.